नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आज दूध वगैरे काढून झालं. निघते पप्पा घेऊन गेले. आज बुधवार आहे, पाचलला बाजार आहे, तर बाजार वगैरे आणायचा होता म्हणून. मी आज सकाळीचं एवढं वातावरण बेकार आहे ना, मळब आलेलं समजतं आहे, धूक आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आणि थोडं नॉर्मल धूक आहे, जास्त नाही. दाखवतो तुम्हाला मी ते. बेकार काल रात्री पाऊस पण पडला इकडे. तर आता बघू, दाखवतो तुम्हाला एकदा वातावरण कसं आहे ते. या वातावरणामुळे ना असं म्हणजे माइंड फ्रेश नाही राहत. धुकं पण पडलं आहे आणि मळब पण. पूर्ण जाम आहे. सूर्य काय कुठे दिसतच नाही, 9 वाजले तरी. तर आज मी शाफ कटर मागवलं आहे, म्हणजे ते ऊस वगैरे असतो ना तो बारीक करण्यासाठी. कारण हाताने बारीक करायला खूप वेळ जातो, मागे बघितलाच असेल व्हिडिओमध्ये. तर तो एक मागवला आहे मी, दाखवतो तुम्हाला. नंतर व्हिडिओमध्ये दाखवेन, अजून आला नाही, थोड्या वेळानंतर येईन तेव्हा. तर आता गोट्याकडची सगळी कामं वगैरे आवरतो. चलो. तर आत्ता मी चाललो आहे गोट्याकडे, कारण मळब आले पूर्ण आहे बघा. दाखवतो तुम्हाला. मळब आले म्हणजे काल रात्री पाऊस पडला थोडा बारीक बारीक. आत्ता परत मळब आले, गवत सगळं बाहेर आहे ठेवलेलं. परत ती खाद्य वगैरे आले ना सुखं, ते पण बाहेरच आहे. ते पण आत टाकायचे. पहिला जी कागद वगैरे टाकतो त्याच्यावरती. जातो गोट्याकडे, तुम्हाला एकदा मळब दाखवतो. हे बघा, असलं वातावरणातलं ना की डोकं दुखतं एकदा. काय नाही, डोकं वगैरे दुखतं माझं, तसं गरगरल्यासारखं होतं पुन्हा. जातो आता. काल ते ऊस बारीक करायची मशीन पण आली, दाखवतो ती पण तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये काय पण टाकलं ना की त्याच्याशी बारीक बारीक तुकडे होतात. गवत, कडपा, ऊस, मका काय टाकायचं त्याच्यामध्ये, ते पूर्ण बारीक होऊन जातं, तुकडे तुकडे. दाखवतो ती पण. हे बघा, इथे भात्यान ठेवलं होतं, म्हणजे जे भाताचं गवत असतं ते इकडे ठेवलेलं. त्याला वरती असं उटी घातलेली नव्हती, एक्स्ट्रा गवत होतं ते असं याच्याखाली झाकून ठेवलं. म्हणजे आता पावसाने भिजलं तरी प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये काय पाणी जाणार नाही. आणि हे कराड वगैरे घेतलेलं आहे, ते आता बघू, कागद असलं तर टाकून देऊ, आता हे करू. तुम्हाला मी आत्ता आहे ना हे दाखवतो. ते ऊस वगैरे कट करायला मशीन आणले ना ती, थांबा. आणि खाद्य वगैरे पण दाखवतो किती वगैरे आणले. हे बघा, ही शाफ कटर आहे, नेपच्यून कंपनीचं आहे. किती जातं बघा, 600 ते म्हणजे 1 टनच्या आसपास एका तासाला जाऊ शकतो. हे बघा दिलेल्या याच्यावरती सर्व माहिती. टोटल वेट आहे तर 46 ग्राम आहे, 46 किलोग्राम आहे. सॉरी, नेपच्यून कंपनीचा शाफ कटर आहे बघा. याला पण सबसिडी भेटते. असं आहे. ही ऊसाची पात आहे ना, हे या साईडने टाकायच्या आतमध्ये, तिकडून डायरेक्ट असं भुसा बाहेर येतो. तर आता मी ऊस कट करत होतो, आता जरा थांबलो आहे, रेस्ट करतो आहे, कारण जरा दम लागला म्हणून. कपडे मी फुल आताची घालून आले, कारण ते ऊसाची पात असते आणि तिला खाज असते म्हणून. हे बघा, आता मी केवढं केलं दाखवते. पूर्ण रूम आहे ना भरलेली होती, एक साईड म्हणजे अर्धी. तुम्हाला दाखवत होता किती केलं आहे ते आणि किती झालं आहे ते. त्यामध्ये मी मशीनला 2 वेळा घातलं, 3-3 बकेट मोठे असतात ते. आता अजून थोडं शिल्लक आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं किती राहिलं आहे ते. थोडंच राहिलं आहे, जास्त नाही. आता अर्ध्या तासाचं काम बाकी आहे फक्त. चला दाखवतो, थांबा. हे बघा, हे एवढं केलं आहे मी आता, आणि आता हे एवढंच शिल्लक आहे, जास्त नाही, थोडंच. अर्ध्या तासाचं काम बाकी आहे. म्हणजे एक 100-1 पेंडी असतील, 100 नाही तर 75च्या आसपास असतील, जास्त नसतील. ते पण लाकडी, म्हणजे लाकडी ना, सॉरी, सुका भुसा आहे. ऊस कडबा वगैरे सगळं त्याच्यात मिक्स आहे. हे बघा, इकडे मुरगा असा, आणि हा ओला म्हणजे ऊसाची पात आहे याची. म्हणजे हे मिक्स करून, म्हणजे याच्यामध्ये टाकलं की पूर्ण असा भुसा होतो पूर्ण असं. तर जरा रेस्ट करतो आणि परत कामाला चालू करतो, कारण गरम होतं आहे बेकार. आज पण मळब आहे, बेकार कंटाळा आला आहे पावसामुळे. आणि काय अजून बागेत पण थोडं गवत कापायचं राहिलं, टायमात नाही भेटत जायला. आता गणेश जयंती वगैरे पण होती, तर आता बघू कसं काय ते.
चलो थोडा वेळ रेस्ट करतो आणि काम परत चालू करतो. तर आता फायनली सर्व झालं आहे हे करून, म्हणजे ऊसाची पात सगळी बारीक करून. अवस्था बघा गरम होतं कारण आतमध्ये हा दरवाजा मी लावलेला मागचा बाहेर उडू नये म्हणून. आता एवढा ढीग झाला ना, पूर्ण एक साईड पूर्ण भरून गेले. दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हो पूर्ण असा ढीग आहे. इकडे पूर्ण असं भरलेलं होतं, या साईडला पूर्ण असं बघा केवढा मोठा ढीग आहे बघा. नाही सुकं आहे आणि उद्या परत येणार आहे, त्याच्यासाठी प्रिपरेशन आहे ते, कारण त्याला ठेवायला जागा भेटणार नाही म्हणून. तर आता उद्या पण येणार आहे ओला चारा म्हणून, तिथे ठेवता येईल आता, जागा झाली ना मध्ये त्याच्यामध्ये म्हणून. आणि आत्ता ह्याच्यानंतर म्हणजे आता दूध काढायचं आहे. आता जरा बसतो थोडा वेळ, पाणी वगैरे पितो, मग परत दूध काढायला चालू करेन, कारण 6 वाजलेत आता. आता त्यांचं खाद्य पण ते ओलं करायला टाकायचं, भिजायला टाकायचं आहे त्याला, पण ते दूध काढीपर्यंत ते ओलं होऊन जातं पूर्ण. तर आता दूध वगैरे काढतो, मग हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.